मी त्यांना काही मदत करायला हवी होती का? माझ्याकडून त्यांना काही मदत झाली असती का? कठीण परिस्थिती आल्याखेरीज माणसाचा कस लागत नाही. आत्ताची ही त्यांची अडचण शारीरिक, आर्थिक व सामाजिक नव्हती, मानसिक होती. त्यावर माझ्यापाशी काय इलाज होता? अहो, मी तुमची बायको आहे. मला समजण्याचा काही अधिकार नाही का? तुमचं तसंच माझंही हे घर नाही का? खाली कुठे नाहीत म्हणता, बाहेरच्या अंगणातही नाहीत म्हणता, पण वहिनी वरच्या मजल्यावर पाहिलं का? मी मी वर गेले नाही. खरं सांगू का, मला जरा भीतीच वाटते. सर्व खोल्या रिकाम्या होत्या. मग त्यांचं लक्ष वर माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे गेलं. वर काय आहे? संक्रमण प्रकरण 4 पुढे चालू. आधीच लिहून ठेवलंय, ही काही रोजनिशी नाही. काही विशेष घडलं तरच त्याची नोंद या वहीत होणार. माझा अनपेक्षित विवाह, पानशेतच्या प्रलयानंतर बाबांचं आमच्याकडे राहायला येणं, सासूबाईंचं अचानक नाहीसं होणं, त्या मागोमाग मामंजींची ही तीच गत. या घटना नाट्यमय, मनाला चक्रावून सोडणाऱ्या होत्या. पण पूर, वादळ अशा घटना काही नेहमी नेहमी घडत नाहीत. रोजचं आयुष्य सर्वसामान्यच असतं आणि आमचं तर खासच. आम्हाला मुलं नव्हती, नाहीतर आपला तारुण्याचा बहर ओसरल्यावर पुढच्या पिढीला महत्त्व येतं. मुलांच्या मुंजी असतात, त्यांची शिक्षणं असतात, वाढदिवस असतात, त्यांच्या मित्रमैत्रिणींचा घरात धांगडधिंगा असतो, त्यांच्या शाळा, क्लास, जिम हे चालू असतं. त्यांच्या मागे त्यांनी घातलेल्या पसाऱ्याची आवरावर असते. त्यांच्या बऱ्या वाईट वागणुकीवरून त्यांच्याशी किंवा आपल्यात वादावादी होण्याच्या वेळा येतात. पण आमच्या बाबतीत हे काहीही होणार नव्हतं. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आम्ही दोघंच्या दोघं राहणार होतो आणि आम्ही आमचे आयुष्य या परिस्थितीला जुळवून घेतली होती. मला तर कोणीच नातेवाईक नव्हते आणि यांच्याकडेही तोच प्रकार होता. तेव्हा नातेवाईकांकडच्या लग्नमुंजी इत्यादी समारंभात जाण्याची कधी वेळच आली नाही. नाही म्हणायला यांच्या ऑफिसमधल्या काही सहकार्यांच्या घरच्या कार्यासाठी आमंत्रणं यायची. शक्य तर ते मी टाळतच असे, कारण पुरुष मंडळी एकत्र येणार, रोज भेटणारी असल्यानं त्यांच्या गप्पा रंगणार. मी काय करू? माझी घरातल्यांशी ना ओळख ना परिचय. मी येत नाही म्हटल्यावर यांनीही फारसा आग्रह केला नाही. शेवटी माणूस आपलं आयुष्य आपल्याला सोयीच्या अशा एखाद्या साच्यात बसवतो. आमच्या दोघांचंही तसंच झालं होतं. आसपास नव्यानं इमारती उभ्या राहत होत्या, नवी माणसं राहायला येत होती. त्यांच्यातल्या काहींच्या ओळखी झाल्या. आठवड्यातून 3 दिवस आम्ही पत्ते खेळण्यासाठी आमच्या घरी एकत्र येऊ लागलो. अर्थात आमचं घर सोयीचं होतं. घरात मी एकटी आणि जागा हवी तेवढी. मग एक पंधरवड्याची भिशीही सुरू झाली. एक वाचनालय सुरू केलं. शेवटी दिवसाचे 12 तास घालवायला काहीतरी साधन हवंच की नाही. 1987 मध्ये हे रिटायर झाले. आयुष्याचा साचा एकदम बदलला. यांचं पेन्शन होतं, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम आली होती, पण मुख्य म्हणजे आम्हाला पैशांची टंचाई कधीच भासली नाही. यांच्या मित्रांपैकी अनेकांनी यांना सुचवलं, अहो, वरच्या मजल्यावर 5-6 खोल्या आहेत, विद्यार्थ्यांना द्या. आजकाल दरडोई महिना 1000 तर सहज मिळतील. पण अर्थात आम्ही त्याचा विचारही केला नाही, कारण या शांत आयुष्याची सवयच झाली होती. विद्यार्थ्यांना द्यायचं म्हणजे बाहेरून जिना करावा लागणार. आणि आजकालची पिढी. आता वाटतं त्यानं काही फरक पडला असता का? एक फरक नक्की पडला असता. आतल्या खोलीतून वर जाणारा जिना कायमचा बंद झाला असता. जसं मागे विहिरीकडे जाणारं दार यांनी अचानक बंद केलं. नुसतं बंद केलं नाही तर दाराची चौकट उखडून काढली, दगडांनी तो भाग बांधून घेतला, आतल्या बाजूला प्लॅस्टर रंग केला. काम इतकं बेमालूम झालं की पूर्वी कधी काळी इथे एखादं दार असेल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसती. मी 1000दा विचारूनही त्यांनी त्यामागचं कारण सांगितलं नाही. फक्त म्हणायचे, आपण घरात दोघंच्या दोघं, सगळीकडे जगजाहीर आहे. आजकालचे दिवस सावध राहण्याचे, काळजी घेतलेली काय वाईट. घरच्यांची केवढी गैरसोय होते, इकडे त्यांचं लक्ष कुठे होतं. 5-10 पावलांवर विहीर आणि मागचं अंगण होतं. आता त्यासाठी साऱ्या बंगल्याला वळसा घालावा लागत होता. शिवाय इतके दिवस कामवाली मागच्या दारातनं यायची, तिचं काम उरकून जायची. आता तिची ये जा प्रत्यक्ष पुढच्या खोल्यातूनच व्हायला लागली. पण म्हणतात ना, शेवटी माणसाला कशाचीही सवय होते, तेव्हा हेही आपोआप स्वीकारलं गेलं.
यांचा मित्रपरिवार काही फार मोठा नव्हता. फार मोठा काय नव्हताच. तेव्हा नोकरी संपल्यावर दिवसाचा सारा वेळ कसा घालवायचा हा यांच्यापुढे प्रश्नच होता. आता जेव्हा विचार करते तेव्हा वाटतं, पुढच्या आपत्तीचं मूळ त्यांच्या या निरुद्योगी अवस्थेत तर नव्हतं. माणूस आणि पशु, विचारशीलता हीच माणसाची विशेषता आहे आणि तोच त्या दोघातला फरक आहे. मानवाखेरीज इतर प्राणीजात काही अपवाद वगळता वर्तमानाच्या क्षणात जगत असते. होऊन गेलेल्या प्रसंगांच्या आठवणी, पुढे येणाऱ्या दिवसांबद्दल आशा, अपेक्षा, शंका इत्यादींचा बोजा त्यांच्या मेंदूवर नसतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ माणूस त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. मागच्या घटनांवरून तो शिकत असतो. त्या आधारावर भावी आयुष्याचा मार्ग ठरवत असतो. ही विचारशीलता हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. मग निवृत्तीनंतर यांनी पुढच्या दिवसांचा, वर्षांचा विचार केला तेव्हा त्यांना जरा उदास करणारं चित्र दिसलं का? मनात विफलता आली का? अर्थात हा विचार ज्याचा त्यानंच वेळीच करायचा असतो. नोकरीवर असणाऱ्यानं हे भान सतत ठेवायला हवं की एक दिवस आपली नोकरी संपणार आहे. सारा दिवस आपल्यापुढे रिकामा असणार आहे. त्या वेळेत आपण काय करणार आहोत? एखादा छंद, एखादा ग्रुप, काहीतरी आवड, ही योजना आधीपासूनच करून ठेवायला हवी. सगळेच कदाचित एवढा परिपूर्ण विचार करत नसतील, पण नंतरच्या आयुष्याला एक वेगळा घाट देण्याची क्षमता त्यांच्यात असेल. पण निवृत्त झाल्यावर एकदम दिशाहीन झालेले, कोसळलेले लोकच जास्त. यांच्यात ती क्षमता नव्हती हे उघड दिसत होतं. मी त्यांना काही मदत करायला हवी होती का? माझ्याकडून त्यांना काही मदत झाली असती का? पण ते चांगले ग्रॅज्युएट, मी 4 इयत्ता शिकलेली, मी त्यांना काय सांगणार? तसे आजवर ते माझ्याशी तुसडेपणानं किंवा तुच्छतेनं कधीच वागले नव्हते. कठीण परिस्थिती आल्याखेरीज माणसाचा कस लागत नाही. आमच्यावर तशी परिस्थिती कधीच आली नव्हती आणि आत्ताची ही त्यांची अडचण शारीरिक, आर्थिक वा सामाजिक नव्हती, मानसिक होती. त्यावर माझ्यापाशी काय इलाज होता? गोष्ट खरी अशी आहे की काहीतरी बिघाड झालाय याची कल्पना आली तरच माणूस तिकडे लक्ष देतो. एखादं दार करकरायला लागलं, जाम व्हायला लागलं तर माणूस त्याला तेल पाणी करेल. यंत्र खडखड करायला लागलं तर माणूस तिकडे लक्ष देईल. सर्व काही सुरळीत चालू असतं तेव्हा माणूस बेफिकीर असतो. पती पत्नी म्हणून आम्ही आतापर्यंत जवळपास 35 वर्षांचा संसार केला होता. फारशी वादावादी, हमरी तुमरी, रुसवे फुगवे झाले नाहीत, पण खरी दिलजमाई झाली होती का? ही माझ्यातली उणीव होती का? आपल्या संस्कारात पत्नीची जी 4 कर्तव्य म्हणून वर्णन केली आहेत ती 4ही माझ्या हातून पार पडली का? सल्लागार, मदतनीस, मार्गदर्शक अशी ही पत्नीची भूमिका असायला हवी. त्यात मी यशस्वी झाले होते का? मला तर वाटतं खऱ्या अर्थानं आम्हा दोघांची मनं एकमेकांना खुली झालीच नव्हती. प्रत्येकाच्या अंतर्मनाचा बराचसा भाग एकमेकांपासून अज्ञातच होता, राहिला. यांच्यात होणारा बदल माझ्या लक्षात आला नाही, ही गोष्ट खरी आहे. आता मी मागच्या घटनांवर विचार करते तेव्हा कार्यकारण भावाची दिशा नेमकी कोणती होती याचा मला उलगडा होत नाही. कार्य आणि कारण यांच्यात नेमकी निवड करता येत नाही. यांच्यात हळूहळू होत असलेल्या बदलानं यांना असली संगत लागली का या अशा संगतीमुळे त्यांच्यात तो बदल व्हायला लागला? पण ज्या लोकांची आमच्याकडे वर्दळ सुरू झाली ते लोक मला अजिबात आवडले नाहीत. त्यांचे वेश, भाषा, पेहराव सगळंच अनपेक्षित आणि संशयास्पद होतं. पांढरी कफनी, पांढरा फेटा, पांढरी शाल घेतलेले एक जण येत. चेहऱ्यावर करडी दाढी वाढलेली, शरीराने दणकट, मातट कृष्णवर्णाचे, करड्या चेहऱ्याचे, तांबारलेल्या डोळ्यांचे, भुवयांमध्ये शेंद्राचा टिळा लावलेले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेले, अंगावर भगवी कफनी घातलेले एक येत. खंगलेल्या चेहऱ्याचा, अगदी फाटक्या शरीराचा आणि साध्या वेशातला एक जण येत असे. आणखीही कोणी कोणी येत. यांना मी खोदून खोदून विचारत असे, ही माणसं कोण आहेत? यांचं आपल्याकडे येण्याचं कारण काय? माझ्या मनाला 2 काळज्या लागलेल्या असत. एक म्हणजे माझी स्वतःची सुरक्षितता. त्या सुमारास माझं वय 53-54च्या आसपास असावं. इतकं वय होऊनही माझा बांधा सुरुवातीसारखाच सुडवल होता. कांती चांगली होती, रूप तर होतच. कोणाची कशी नजर जाईल याचा काय भरवसा देता येतो? आणि घरात आम्ही दोघंच फक्त. आणि पैशांची काळजी.
घरात लाखाच्या वर रोख रक्कम होती. त्याचा तर कोणाला सुगावा लागला नसेल. 1000-1200 रुपयांसाठी लोक जीवावर उठतात, मग ही तर एवढी मोठी रक्कम. तुझा त्यात काही संबंध नाही, हे म्हणायचे. माझ्या एका वेगळ्याच कामासाठी हे लोक येत असतात. तुला काळजीचं काहीही कारण नाही. अशा केवळ कोरड्या शब्दांनी स्वास्थ्य कधी मिळतं का? अहो, मी तुमची बायको आहे. मला समजण्याचा काही अधिकार नाही का? तुमचं तसंच माझंही हे घर नाही का? श्यामला, तुला त्यांच्यापासून काहीही धोका नाही, काही त्रास व्हायचा नाही. त्यांची बडदास्त ठेवण्याचीही तुझ्यावर वेळ येणार नाही. हे मात्र खरं होतं. मला कोणासाठी कपभर चहाही करावा लागला नाही की ग्लासभर पाणी द्यावं लागलं नाही. जे कोणी कोणी येत ते सरळ मागच्या जिन्यानं वरच्या मजल्यावर जात. मन कसं असतं पहा, कशानंच त्याचं समाधान होत नाही. एकदा वाटे बरं झालं की त्यांचे जे काही कार्यक्रम उपक्रम असतील ते वरच्या मजल्यावर आपल्या नजरेआड होत आहेत. पण पुन्हा वाटे त्यांच्यात आपले यजमान आहेत. यांनाच त्यांनी काही करायला लावलं तर, काही करायला फूस दिली तर, आपल्या घरात या गोष्टी होत आहेत त्या आपल्या नजरेसमोर न होता नजरेआड होत आहेत. ही गोष्ट चांगली आहे का? धोक्याची नाही का? आपल्या घरात जे काही चालतं त्यावर आपली जराशी नजर नको का? एकदा तर मी जरासं धाडसच केलं. संध्याकाळी ही 5-7 मंडळी वर गेल्यावर जरा वेळानं मी अगदी अलगद पावलांनी जिन्यापाशी गेले आणि 5-7 पायऱ्या चढून जाऊन वरच्या भागावर नजर सुद्धा टाकली. वरच्या मजल्यावरच्या सर्व दारं खिडक्या आम्ही बंद करून टाकल्या होत्या. तेव्हा अगदी दिवसा सुद्धा वर जरासा अंधारच असायचा. आणि आताची तर संध्याकाळची वेळ. वर सर्वत्र काळोख होता. हे सगळे गेले तरी कुठे? का एखाद्या खोलीत जाऊन त्यांनी आपल्या मागे दार बंद करून घेतलंय? छातीत कशी धडधड होत होती. वाटलं इथपर्यंत आलो आहोत, असंच वर जावं, एकेका खोलीचा कानोसा घ्यावा. पण काही केल्या धीरच होईना. हालचालींचा, बोलण्याचा एवढासाही आवाज येत नव्हता. ही सगळी माणसं काय तोंड डोळे बंद करून एखाद्या खोलीत काही ध्यानधारणा करत बसलीत का? कदाचित दिवाही लावला नसेल. म्हणतात ना, अंधारातच मन खऱ्या अर्थानं एकाग्र होतं. मला त्या अंधाराची आणि निस्तब्धतेचीच भीती वाटायला लागली. भराभरा पायऱ्या उतरून खाली आले आणि बाहेरच्या खोलीत येऊन बसले. छाती कशी धडधडत होती. खोलीचं दार आतून लोटून घेतलं आणि टीव्ही सुरू केला. समोरच्या रंगीत चित्रांना काही अर्थ नव्हता, पण त्या आवाजानं निदान शांतता तरी भंग पावली होती. काही दिवसांनी या माणसांची वर्दळ कमी होत होत शेवटी थांबली. यांनी जे काही मनात योजलं होतं ते यशस्वी झालेलं दिसलं नाही. यांची व्यग्रता आणि अस्वस्थता होती तशीच राहिली. मी तर म्हणेन त्यात जराशी वाढच झाली होती. यांचं मन रमवण्याचा मी अगदी प्रामाणिक आणि आटोकाट प्रयत्न केला. संध्याकाळचे हिंडायला चला, एखाद्या नाटक सिनेमाला चला, एखाद्या यात्रा सहल कंपनीबरोबर 2-3 आठवड्यांच्या सहलीवर चला. मी त्यांना नाना परीनं सांगून पाहिलं, पण त्यांना कशात स्वारस्यच राहिलं नव्हतं. पण त्यांना कशाची काळजी लागली होती हे त्यांनी स्वतःच मला सांगितल्याशिवाय मला समजणार तरी कसं? आर्थिक विवंचना तर नव्हतीच. शेजारच्याच सोसायटीत राहणारे वाडेकर नावाचे गृहस्थ महिन्यातून एखाद वेळ येत. एखाद वेळी चहासाठीही थांबत. गुंतवणुकीबद्दल यांना काही सल्ला देत असत. एकदा हे आत गेले असताना मी या वाडेकरांना सहज विचारलं होतं, यांना पैशांची वगैरे काही अडचण आहे का? वाडेकर हसत म्हणाले होते, अहो वहिनी, अडचण आहे, पण ती योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करायची याची आहे. यांची प्रकृतीही चांगली होती. माझीही प्रकृती ठणठणीत होती. तेव्हा प्रश्न शारीरिक, आर्थिक, सामाजिक नव्हता. यांना किंवा मला कोणी वडीलधारे नातेवाईक असते तर निदान त्यांचा सल्ला घेता आला असता. पण आम्ही दोघं खऱ्या अर्थानं निस्संग होतो. सर्व जबाबदारी आपल्यावरच होती आणि वागण्याचे, निर्णयाचे जे काही चांगले वाईट परिणाम होणार होते ते आम्हालाच सोसावे लागणार होते. दिवस उलटतच होते. चांगले वाईट, सुखाचे, दुःखाचे, आनंदाचे, कंटाळवाणे कसे का असेनात, कालगती काही आपल्या हातात नसते. काळ कधी भराभरा जातोय असं वाटतं, कधी सरकतच नाही असं वाटतं. पण
शेवटी या साऱ्या आपल्याच कल्पना असतात. सांगायचं तितकं सांगून झाल्यावर त्याचा काही परिणाम होत नाही हे ध्यानात आल्यावर मी तो प्रयत्न सोडून दिला. माझी चिकाटी कमी पडली का? हा पराभूतपणा होता का? हे जबाबदारी झटाकणं होतं का? यांच्या वागण्यात फारसा फरक पडलेला नाही हे पाहून मी तिकडे जरा दुर्लक्षच केलं. शेवटी ताप, डोकेदुखी, पाठदुखी ही सारी लक्षणं असतात. खरा विकार वेगळाच असतो. लक्षणं सौम्य झाली याचा अर्थ विकार बरा झाला असा होत नाही. तसा अर्थ घेतला तर ती फार मोठी चूक होते. ती चूक माझ्या हातून झाली. 7 मे 1998 रोजी हे घरातून नाहीसे झाले, गायब झाले. खरोखर एक भयानक अकल्पनीय आपत्ती, पण तिचं वर्णन अशा 8-10 शब्दात होऊ शकतं? सर्व आपत्ती अशाच 8-10 शब्दात मांडता येतात. अमक्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला, तमक्याच्या सुनेनं आत्महत्या करून घेतली. पण या आपत्ती बारीक छिद्रापासून सुरू होऊन मग पुढे रुंदावत जाणाऱ्या पुंगळीसारख्या असतात. पुढे शोक, विफलता, असहाय्यता, मनाची घुसमट यांचा खूप मोठा पसारा उलगडत गेलेला असतो. मला नेहमीच लवकर जाग येत असे. अगदी लहानपणापासूनची ती सवय आहे. आणि जाग आल्यावर उगाच गादीवर लोळत पडणं मला आवडत नाही. काही ना काही कामं व्हायचीच असतात आणि दिवस उन्हाळ्याचे. एव्हानाच फटफटलेलं. एव्हानाच खोलीत प्रकाश आला होता आणि सहज शेजारच्या खाटेकडे नजर टाकली तर ती खाट रिकामी दिसली. मला त्याचं विशेष असं काही वाटलं नाही. तसे हे पहाटे हिंडायला जाणाऱ्यांपैकी किंवा अंगणात झाडावेलीत बसणाऱ्यांपैकी नव्हतेच. पण आता त्यांची 70 ओलांडून गेली होती. कोणत्या वेळी काय शारीरिक गरजा समोर येतात सांगता येत नाही. पहाटे जाग आली की आधी माझा चहा होतो. हात तोंड धुवून मी स्वयंपाकघरात गेले. म्हटलं खालीच कोठे असतील तर माझी चाहूल लागताच मागोमाग स्वयंपाकघरात येतीलच. त्यांची 2-4 मिनिटं वाट सुद्धा पाहिली. पण घरात कोठे हालचालीची चाहूल येईना. मग मीच शेजारचं जेवणघर, त्यापुढची आमची बायकांची खोली, मग तिथून आमची सिटिंग रूम, मग मधली खोली, सगळीकडे नजर टाकली पण यांचा पत्ताच नाही. म्हटलं नक्कीच बाहेर गेलेले असणार. तशीच मोठ्या दारातून बाहेर आले. बाहेरचं दार उघडं होतं का बंद होतं इकडे माझं लक्षच नव्हतं. या साध्या गोष्टीला इतकं महत्त्व असेल याची मला काय कल्पना. पुढे सर्वांनी, अगदी पोलिसांनीही मला हजारदा छेडून छेडून विचारलं, बाई नीट आठवून सांगा, दार आधी उघडं होतं का तुम्ही उघडलं? आणि मला आठवतच नव्हतं तर मी काय सांगणार. बाहेर चांगला प्रकाश होता. समोरचं फाटक कुलूप बंद होतं. एका कोणा पोलीस अधिकाऱ्यानं कुत्सित शब्दात पुढे यावर टिप्पणीही केली होती. तसं चढून जायचंच म्हटलं तर काही अशक्य नाही. 70 उलटून गेलीये म्हणता, मग हातापायाला जरा खर्चटेल, ओरखडे उठतील, पण कठीण खासच नाही. मी सर्व अंगणातून वाड्याला चक्कर मारून परत बाहेरच्या दारापाशी आले. यांचा कोठेही पत्ता नव्हता. आता काय करायचं? आत येऊन माझ्या मागे दार बंद केलं. कडी मात्र घातली नाही. नेमके हेच यायचे आणि दार धाडधाड करत बसायचे. आतल्या खोलीत मी उभी राहिले. यांना म्हणायचं तरी काय? खाली कुठे नाहीत, बाहेर कुठे नाहीत, मग मग वरच्या मजल्यावर. नुसता विचार मनात आला आणि अंगावर असा काही सरसरून काटा आला. नुसता काटा नाही, हातावर मोहरीसारख्या पुटकुळ्या आल्या. वर जायचं एकटीनं? वर, जिथे रात्रीचे ते सगळेजण जमत असत तिथे? मला तर घामच फुटला. नाही, माझ्यानं एकटीच्यानं ते व्हायचंच नाही. आणखी कोणीतरी हवं. आणखी कोण या आत्ताच्या वेळी? एकाएकी त्या वाडेकरांची आठवण झाली. थोडी बहुत ओळख होती, ती फक्त त्यांचीच होती आणि तसे शेजारीच राहत होते. फोन शेजारच्या डायरीत त्यांचा नंबर होता, तो फिरवला. फोनवर ते स्वतःच आले. बोलायच्या आधी मला घसा जरा साफ करावा लागला. हे पहा, मी श्यामलाबाई होनप बोलतीये. हे पहा, तुम्ही जरा आत्ताच्या आत्ता येऊ शकाल का? नाही, यांना काही झालेलं नाही. म्हणजे काय आहे, हेच घरात कुठे दिसत नाहीयेत. जरा येता का प्लीज? बर, म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला आणि खरोखरच 5-7 मिनिटात ते हजर झाले. खाली कुठे नाहीत म्हणता? हो,
बाहेरच्या अंगणातही नाहीत म्हणता? हो. पण वहिनी वरच्या मजल्यावर पाहिलं का? मी मी वर गेले नाही. खरं सांगू का, मला जरा भीतीच वाटते. मग चला ना, मी येतो, आपण पाहूया. ते आणि त्यांच्या मागोमाग मी असे वर गेलो. त्यांनी भराभरा वरचे दिवे लावले. एकेका खोलीत डोकावून पाहिलं. सर्व खोल्या रिकाम्या होत्या. मग त्यांचं लक्ष वर माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे गेलं. वर काय आहे?